हे सगळं नंदलाल लोणे राहणार सुमापुरी तालुका अंबड जिल्हा जालना. आमचं उपोषण करण्याचा संदर्भ विभाग छत्रपती संभाजीनगर राजे यशवंतराव होळकर मुक्त वसती योजनेतील ज्या 21 शाळांची मान्यता रद्द झालेली आहे. आजपर्यंत त्या शाळांच्या मुलांची शासनाने कोणत्याही पर्याय व्यवस्था केलेली नाही. आज त्या मुलांचं जिल्हा परिषद असून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे देऊन ॲडमिशन करण्यात येऊ राहील. तर ही शासनाने आम्हाला योजना फ्रीमध्ये मुक्त वसती योजना दिली. तर याच्यात आमच्या विद्यार्थ्याची कुठलीही चुकी नसताना शासनाने त्या शाळांच्या मान्यता रद्द केल्या. हरकत नाही त्या शाळांच्या मान्यता. तर आमच्या मुलांची कोणतीही पर्याय व्यवस्था शासनाने व प्रशासनाने केलेली नसून ह्या विद्यार्थ्याच्या खात्यावर DBT अंतर्गत पैसे कशाप्रकारे जमा करण्यात येतील ही आमची प्रमुख मागणी आहे. कारण ह्या प्रकारे पैसे जर जमा झाले तर वारंवार शाळा भ्रष्टाचार होणार नाही किंवा ह्या शाळांच्या पुन्हा मान्यता आणखीन बी ज्या शाळा चालू आहे त्यांच्या मान्यता जाणार नाही. ह्या डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावर पैसे झाले भ्रष्टाचाराचा विषय येत नाही. त्यामुळे आमची शासनाला एक मागणी आहे की बाबा त्या विद्यार्थ्याच्या पाल्याच्या खात्यावर करंट खातं खोलून एक संस्थेच्या नावाने करंट खातं खोला व त्या अंतर्गत पैसे DBT अंतर्गत पैसे शासनाने ह्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या खात्यावर जमा करावे ही शासनाकडे आमची प्रमुख मागणी आहे. तुमची कोणती शाळा आहे जे हे करत नाहीत? नाही हे 21 शाळा आहेत टोटल मान्यता. कोणत्या जिल्ह्यातल्या? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत, जालना जिल्ह्यातले आणि बीड जिल्ह्यातले. 21 शाळा आहे आणि ज्या 3 शाळा काय शाळेचं नाव काय? गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, वाळूज, तालुका गंगापूर, छत्रपती संभाजीनगर. आमच्या शाळेची पण मान्यता बंद झालेली आहे. आता चालू करावी सरकारने एवढीच आमची इच्छा आहे. आमच्या मुलांचं नुकसान होतं आहे. आता सध्या त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी हे करायला पाहिजे. मग तुम्ही आमरण उपोषणाला बसला आहात. जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची आंदोलनाची पुढची दिशा काय राहील? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत आहे तोपर्यंत हे असंच चालू राहील. उपोषणालाच बसून राहणार? हो, असं चालू राहणार आहे. कारण आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि आमची परिस्थिती नाही आहे की आम्ही फीस भरावं म्हणून शाळेमध्ये. एवढी परिस्थिती नाही आहे आमची. त्याच्यामुळं आम्ही एवढं हे करतो. नाव काय तुमचं? रुपाली योगेश सर, राहणार. शासनाने आमच्या मान्यता प्राप्त करून देणे व मुलांची योग्य ती व्यवस्था करावी ही आमची सरकारकडे मागणी आहे. नाव या शाळेची जरी मान्यता गेली असेल तरी आम्हाला दुसरी शाळा किंवा आमच्या DBT मार्फत आमच्या शाळेत मुलांना पैसे द्यावे हीच मागणी आहे आमची सरकारकडे.